नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 6 वाजता चौफेर महाराष्ट्र आपण बघताय आणि या भव्य सेटवर आपण बघताय, कारण याच सेटवरून भोंदू खरातच्या कारनाम्यांची सविस्तर अपडेट, प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्याच्यामध्ये माझ्या मागे आपण जे फोटो बघताय तर त्या प्रत्येक फोटोमध्ये खरातच्या कारनाम्यांबद्दल आणि त्याच्या एकूण आता सगळ्या कारवायांबद्दलची माहिती आहे. ते फोटो पुरेसे बोलके आहेत. याशिवाय काही आपल्याला टेक्स्ट देखील दिसतात, काही शब्द देखील दिसतात, ज्याच्यामध्ये खरातच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, आज नेमकं काय काय घडले, चौकशा कशा झाल्यात, काय काय कारनामे समोर येत आहेत, या सगळ्याची अपडेट या भव्य सेटवर आपण घेणार आहोत पुढचा अर्धा तास. आणि अर्थातच बातमी सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांची आहे. अटक झाल्यापासून भोंदू अशोक खरातचे रोज नवे कारनामे समोर येतात. आतापर्यंत अशोक खरात विरोधात महिलांनी तक्रारी दिलेल्या, मात्र आज एका पुरुष व्यावसायिकाने खरात विरोधात गुन्हा दाखल केलाय. मरणाची भीती दाखवत पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना खरातने कोट्यवधींचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे जासूद यांची फसवणूक करत खरातने त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला. लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्ताने खरातच्या जाळ्यामध्ये अडकले. त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातने त्यांना अक्षरशः लुबाडलं. त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडी उकळली. जासूद यांच्याच खर्चाने तब्बल 21 देश खरात फिरलाय. गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत उपचार करून घेतले. मिरगावातलं फार्म हाऊस देखील व्यावसायिक जासूद यांच्या खर्चाने बांधलं. त्यातल्या फर्निचरसाठी देखील पैसे उकळलेत. त्यामुळे एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. एका व्यावसायिकाला देखील भोंदू खरातने अक्षरशः लुबाडलंय, लुटलंय. मला कोर्टातून ऑर्डर होती की या संदर्भात कुणाशी चर्चा करायची नाही. आज संध्याकाळी मी येणार आणि तुम्हाला सर्व सविस्तर त्याची माहिती देणार आहे. हां, मी आज जामीन मिळालेला आहे. संध्याकाळी मी तुम्हाला सविस्तर सर्व सांगतो. कुठलंही नाही, मी स्वतःहून येणार आहे. तुम्हाला बोलतो, संध्याकाळी सांगतो. तर व्यावसायिकांची नेमकी कशी फसवणूक झाली आहे खरातकडनं ते आपण बघूया. लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याचा बहाणा करण्यात आला. अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज गाडी उकळली. 2018 मध्ये MH15 GL 8181 नंबरची मर्सिडीज खरातला भेट देण्यात आली. परिसराची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती ही करण्यात आली. ती देखील त्या व्यावसायिकाच्या खर्चाने खरातने केली. व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चाने हे 21 देश खरात फिरलेल्या. 21 देश न फिरवल्यास नागदेवता दंश करेल अशी भीती दाखवण्यात आली आणि एक इमोशनल ब्लॅकमेलिंग एक प्रकारे करण्यात आलं. गुरुसेवा मृत्यूची भीती घातली आणि अमेरिकेत 29 लाखांचा वैद्यकीय खर्च देखील करायला लावला. खरातचे वेगवेगळे कारनामे कशा प्रकारे त्याने लोकांना फसवले ते समोर येते. 2018 ते 25 या काळात व्यावसायिक जासूद यांना 4 ते 5 कोटींचा गंडा घालण्यात आलाय. 1 ऑक्टोबर 2018 रात्री 8 वाजता ईशान्येश्वर मंदिरात पूजेसाठी बोलावलं खरातने. ईशान्येश्वर महादेव नागाच्या रूपात दर्शन देतील असं भासवत खोटा नाग दाखवत भीती दाखवण्यात आली. नागदेवतेच्या दर्शनानंतर 21 देशात मातीला स्पर्श करूनच लॉजिस्टिक व्यवसायाची बतावणी करण्यात आली. मिरगावातील फार्म हाऊस बांधण्यासाठी 1,11,00,000 उकळले. नव्या वास्तूमध्ये तुर्कस्तानचं लाकूड, लोखंडांच्या फर्निचर करता 49 लाख मागण्यात आले. इतकी मोठी मागणी करण्यात आली. फार्म हाऊसमध्ये किचन बांधण्याकरता 42 लाख याच व्यावसायिकाकडनं खरातने उकळले. पूजाविधी नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश, म्यानमार, ग्रीनलँड याचा दौरा खरातने केला. ग्रीनलँडमध्ये असताना फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचं नाटक केलं. तर अशा प्रकारे या व्यावसायिकाला लुटण्यात आलंय, फसवण्यात आलंय. मात्र ज्यांची फसवणूक झाली आहे ते राजेंद्र जासूद कोण आहेत नेमके, नजर टाकूया. पुणे जिल्ह्यातले ते बांधकाम व्यावसायिक आहेत. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी सभापती आहेत. जासूद हे भाजपचे पुण्यातले पदाधिकारी आहेत. 2018 पासून भोंदू खरात त्यांच्या संपर्कात होता. 2023 मध्ये फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर खरातकडे 5 कोटींची मागणी करण्यात आली. राजकीय संबंधांचा वापर करून खरातने जासूद यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. आता जासूद यांच्याकडनं खरात विरोधात गुन्हा दाखल झालाय. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.